17 डिसेंबर 2016च्या काहेदिया परदेस कार्यक्रमामध्ये गौरी किचनमध्ये जेवण बनवत असताना शिव तिला आणाभाका देण्यास गुंतलेला असतो। त्यामुळे गौरी देखील लाजते। जेव्हा सरला पाहते की गौरी गालातल्या गालात हसतेय त्यावेळी तिला कारण विचारते, मात्र गौरी सांगते मी सहजच हसत होते। सरला ज्यावेळी स्वयंपाकघराच्या खिडकीतून पाहते त्यावेळी तिला कोणीच नजर येत नाही। शिवची आई तिला नेहमीप्रमाणे जेवण बनवायला उशीर होत असल्यानं टोकायला सुरुवात करते। तसंच गौरीला जेवण बनवायला सांगून सरलाला खोलीत बोलून पाय चेपून देण्यास सांगते। थोड्याच वेळात शिव किचन मध्ये येऊन गौरी सोबत रोमॅन्स करायला सुरुवात करतो आणि तिच्यासाठी सरप्राईज सेलिब्रेशनची तयारी केली असते असंही सांगतो। सरला पुन्हा जेव्हा स्वयंपाकघरात येऊन शिव आणि गौरीला काय बोलणं सुरू आहे असं विचारू लागते त्यावेळी शिव सांगतो, माझ्या बॉसच्या बर्थडेचं सेलिब्रेशन बद्दल मी बोलत होतो। सरला गुडघ्यांना लावायचं तेल गरम करण्यासाठी किचन मध्ये आलेली असते, मात्र तिला उशीर होत असल्यानं शिवची आई आणखीनच चिडते। ज्यावेळी सरला खोलीमध्ये येते त्यावेळी ती शिवच्या आईला अनावश्यक प्रश्न विचारायला सुरुवात करते। त्यामुळे संतापून शिवची आई तिला निघून जाण्यास सांगते। दुसऱ्या दिवशीच्या नाश्त्यासाठी साबुदाण्याची खिचडी बनवायची असल्यानं गौरी आपल्या माहेरी कॉल करते। आजी तिला साहित्य आणि कृती सांगते। तेव्हा आई आणि आजीला लक्षात येतं की गौरीच्या हातचं जेवण तिच्या सासरच्या मंडळींना आवडायला लागलं आहे। काहेदिया परदेस कार्यक्रमाचे लेटेस्ट हायलाइट्ससाठी पाहत रहा राजश्री मराठी। नमस्कार, मी नीलकांती पाटेकर। सबस्क्राइब करा राजश्री मराठी।